नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता काकूला भीती वाटत असते की जर आपलं हे नाटक जर मधूला कळलं तर मग खूप मोठं डिसॲडव्हान्टेज होईल. तेव्हा आता काकू म्हणते की अगं सिंधू, जर मधूला मी हे सगळं नाटक करते हे समजलं ना तर फार मोठा अनर्थ होईल बरं का. मागच्या वेळेसारखं तर लगेच सिंधू म्हणते की काकू, अहो तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही एक दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा, काहीही होणार नाहीये. तर काकू आता दीर्घ श्वास घेते आणि दीर्घ श्वास सोडते. तेव्हा आता सिंधू म्हणते की काकू आता कसं वाटतंय? तर काकू म्हणते की आता बरं वाटतंय. सिंधू म्हणते की आता तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मधू ही कधीही घरी येईल आणि तुम्ही बिनधास्त राहा काकू. आणि आता तेवढ्यातच राघव हा राणीला घेऊन आता रत्नपारख्यांच्या घराच्या दरवाजासमोर आलेला असतो. मधूला बघताच काकू आणि सिंधू ह्या एकटक नजरेने आता इकडे तिकडे बघतात. तर तेवढ्यात राघव हा मधूला घेऊन आतमध्ये येऊ लागतो. ते बघताच थांबा असे म्हणत काकू दीर्घ श्वास घेते. तर आता राणी आणि राघव काकूकडे बघू लागतात. राणीच्या हातात कसला तरी एक कागद असतो आणि तेवढ्यात काकू आता तावाने राणीसमोर येते आणि म्हणते की तुम्ही इथून निघून गेले होते तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं लक्षात आहे ना तुमच्या? तेवढ्यात राजश्री, राघव आणि राणी तिथे आलेली बघताच पळतच तिकडे धाव घेते. राघव समोर येत राजश्री म्हणते की कसा आहे राघव, आणि तुझी तब्येत वगैरे व्यवस्थित आहे ना, आणि तू आता घरी आलास ना? तेव्हा आता राघव म्हणतो की नाही आई. तेव्हा आता राजश्री म्हणते की राघव, अरे तू काही खाल्लंयस का? राघव म्हणतो की नाही. तर आता राघव म्हणतो की मला काही बोलायचं आहे आई, त्यासाठी मी आलोय. राजश्री म्हणते की हे बघ राघव, तू अगोदर काहीतरी खाऊन घे बरं, नंतर आपण बोलूयात. हो की नाही वहिनी, अशी आता राजश्री काकूला बोलताच काकू म्हणते की नाही, ती दोघं अशी आतमध्ये येऊ शकत नाही. ते ऐकून आता राजश्रीला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता राजश्री म्हणते की वहिनी पण का, आणि तुम्ही वचन दिलंय ना तुम्ही राघवला घरी घेऊन येताल म्हणून. तेव्हा आता राघव म्हणतो की नाही आई, मी घरी त्यासाठी राहायला आलेलो नाहीये. राजश्री म्हणते की वहिनी, बाहेर असे दोघांना उभं ठेवलं तर लोक काय म्हणतील, तेव्हा त्यांना आपण आतमध्ये घेऊयात ना प्लीज वहिनी, अशी विनंती आता राजश्री काकूला करत असते. तेव्हा आता रागाने काकू ही सगळ्यांकडे बघत आतमध्ये निघून जाते. तर आता राजश्री ही राघवचा हात धरते आणि राघवला म्हणते की चल राघव आतमध्ये. तर राघव आता मधूचा हात धरून आतमध्ये येतो. तेव्हा आता सिंधू ही देवाकडे प्रार्थना करते आणि डोळे झाकत विचार करते की सगळं काही व्यवस्थित होऊ दे बाप्पा आता. तेव्हा आता काकू सोफ्यावर बसलेली असते, राघव राणी काकू समोर उभे असतात. तेव्हा आता काकू म्हणते की का आलेत आणि काय हवंय? तेव्हा आता लगेचच मधू म्हणते की अधिकार. तर काकू म्हणते की ते शक्य नाहीये. मधू म्हणते की का अधिकार नाही देणार? अहो राघव ह्या घरचा मोठा मुलगा आहे आणि त्याचा या घरावरती अधिकार आहे, तेव्हा तुम्ही का नाही अधिकार देणार? तर काकू म्हणते की त्याने तो अधिकार कधीच नाकारलाय. काकू म्हणते की तुम्ही ज्यावेळेस घर सोडून गेला होता तेव्हा मी काय सांगितलं तुमच्या लक्षात आहे ना? तर आता राघव आणि मधू विचार करू लागतात. राघवकडे बघत आता काकू म्हणते की लक्षात आहे ना राघव तुझ्या? तर राघव म्हणतो की हो, माझ्या सगळं काही लक्षात आहे. तेव्हा मला रत्नपारख्यांची प्रॉपर्टी, बिझनेस यातील काहीही नको. तेव्हा आता मधू म्हणते की राघवने जरी नकार दिला असला तरी तुम्ही त्याचा हक्क नाकारू शकत नाहीत, आणि तुम्हीही जरी त्याचा अधिकार नाकारला तरी मी राघववर अन्याय होऊ देणार नाही, असे आता मधू काकूला सांगते. तेव्हा आता मधू म्हणते की आता काही जरी झालं ना, मी राघवला त्याचा अधिकार मिळवून देणार म्हणजे देणारच आहे. ते ऐकताच आता काकू ही सिंधूकडे बघते. तर सिंधू काकूकडे मधू म्हणते की सिंधू म्हणते की राघवचा या घरावरती, या रत्नपारख्यांच्या प्रॉपर्टीवरती पूर्ण अधिकार आहे, आणि म्हणूनच मी हे लीगल डॉक्युमेंट्स तयार करून आणलेत, असे म्हणत मधू ते पेपर्स आता काकूला दाखवू लागते. तेव्हा मधू ते डॉक्युमेंट्स आता काकूकडे देते. काकू ते डॉक्युमेंट्स वाचते आणि ते वाचून झाल्यानंतर मधू म्हणते की आणि तरीही तुम्ही राघवला अधिकार दिला नाही तर? तेवढ्यात आता सिंधू म्हणते की तर काय करणार तू सुंदरी, बोल ना. सिंधू म्हणते की पोलीस कंप्लेंट करणार का मुळूमुळू रडून दाखवणार? बोल ना सुंदरी, आता बोल. ते ऐकून आता काकू म्हणते की ती असं काहीही करणार नाही, कारण ते तिला शक्यच नाही. राजश्री म्हणते की शक्य नाही म्हणजे? तेव्हा आता काकू म्हणते की आता तेही बोलण्याचा अधिकार मला नाही काय राजश्री?
ते ऐकताच मधू म्हणते की काकू तुम्ही अशा काय बोलताय, तुम्ही घरातल्या मोठ्या आहे तेव्हा हा अधिकार तुम्हाला नाही तर मग कुणाला आहे. आणि तेवढ्यात ते ऐकून सिंधू म्हणते की तो अधिकार आपल्याला आहे. ते ऐकताच आता मधू, राघव, ऋतुजा, रेश्मा सगळेजण सिंधूकडे बघू लागतात. तेव्हा सिंधूला आठवतं ज्या वेळेस राघवला सिंधूने बेडरूममध्ये बोलावलेलं असतं. तेव्हा आता सिंधूने राघवला सांगितलेले असते की राघव, आत्ता काकूला आणि मला असं वाटतंय की आपण हे नाटक थांबूयात. तेव्हा आता राघव म्हणतो की काय झालं. तर सिंधू म्हणते की काकूंना असं वाटतंय की यामध्ये उगाच घरचे भरडले जातात आणि त्याचा त्यांना त्रास होतोय. राघव म्हणतो की हे बघ सिंधू, मला देखील आईची काळजी वाटते, पण आत्ता आपण आपल्या मिशनच्या शेवटच्या स्टेजला आहोत सिंधू. राघव म्हणतो की आपण जर माघार घेतली ना आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल सिंधू. तर सिंधू म्हणते की मग आईचं काय. तर आता राघव म्हणतो की मी समजू शकतो. राघव म्हणतो की आईचा प्रश्न आहे तर टाईम हळूहळू निघून गेलं तर सगळं काही व्यवस्थित होईल सिंधू, तू काही काळजी करू नकोस. तेव्हा आता सिंधू म्हणते की ॲटलिस्ट माझी एक तरी गोष्ट ऐकताल का तुम्ही. राघव म्हणतो काय. तर सिंधू म्हणते की कमीत कमी तुम्ही घरी तरी या. तर राघव म्हणतो सिंधू कमॉन, कसं शक्य आहे ते. तेव्हा आता राघव म्हणतो की मी जर घरी आलो तर मधूसुद्धा घरी परत येईल. तेव्हा सिंधू म्हणते की येऊ द्या ना, पण तेवढ्यात बाहेरून कोणीतरी आल्याचा दोघांना आवाज येतो. तर राघव आता दरवाजाच्या आड लपतो. तेवढ्यात आता सिंधू दरवाजा उघडते तर काकू प्रॉपर्टीचे पेपर घेऊन आता तिथे आलेली असते. तेव्हा आता सिंधू काकूला आतमध्ये आणते आणि दरवाजा बंद करते. आणि आता रूममध्ये येताच काकू राघव आणि सिंधूकडे बघते. तर काकू आता सिंधूला म्हणते की या पेपर्सवर सही कर सिंधू. तेव्हा आता सिंधू म्हणते की कसले पेपर्स आहेत हे. तेव्हा आता काकू दोघांकडे बघत म्हणते की प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत. तेव्हा आता काकू म्हणते की रत्नबारक्यांची सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर केली सिंधू. ते ऐकताच आता सिंधूला मोठा धक्का बसतो. तेव्हा आता सिंधू राघवकडे बघते आणि काकूला म्हणते की काकू हे सगळं कशासाठी पण आणि त्याची काय गरज होती. तेव्हा आता काकू म्हणते की गरज होती सिंधू. काकू म्हणते की गरज आहे सिंधू, गरज कशी नाही, आणि त्याचं कारणही मी तुला सांगते. अगं ती राणी एकदम स्वार्थी आहे आणि हावरट देखील आहे. काकू म्हणते की आज ना उद्या ती राघवच्या प्रॉपर्टीसाठी त्याचा शेअर्स मागायला इथे नक्की येणार बघ तू सिंधू. आणि त्या अगोदर मला तुझ्या नावावरती ही प्रॉपर्टी करायची आणि मी हे जे काही करते ते आपल्या सगळ्यांच्या फायद्यासाठी करते, असे आता काकू ही सिंधू आणि राघवला सांगते. ते ऐकताच आता राघव म्हणतो की सिंधू काकू एकदम बरोबर बोलते आणि प्रत्येक शक्यतेचा विचार करून आपण त्यासाठी प्रिपेअर्ड राहायला हवं आणि अलर्ट राहायला हवं. आणि ते सगळे आता सिंधूला आठवलेले असते आणि त्याच वेळेस पेपर्सवर सही करून सगळी प्रॉपर्टी आता काकूने सिंधूच्या नावावर करून सिंधूला मालकीन केलेलं असतं. हे सगळं आता सिंधूला आठवतं आणि समोर आता मधू आणि राघव उभे असतात. तर तेवढ्यात सिंधू तिने आणलेले ते प्रॉपर्टीचे पेपर्स मधूच्या हातात देत म्हणते की हे बघ सुंदरी आणि वाच. तर तेवढ्यात आता मधू ते पेपर्स घेते आणि वाचते आणि ते पेपर्स वाचून आता मधूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. मधूला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता मधू अवाक होऊन राघवकडे बघते तर पटकन राघव देखील ते पेपर्स वाचतो. तेव्हा आता मधू म्हणते की हे कसं शक्य आहे. तर आता सिंधू म्हणते की अगं तुला वाचता येत नाही का, नीट वाच नीट वाच. तेव्हा आता सिंधू म्हणते की तुझ्या लक्षात असू दे किंवा नसू दे, तू वाचलंय ना. तेव्हा आता ही सगळी प्रॉपर्टी आपल्या हजबंडने आपल्या नावावर केली. तेवढ्यात आता ते ऐकून ऋतुजा, रेश्मा, मधू सगळ्यांना मोठा धक्का बसून सगळेजण राघवकडे बघतात. तर आता मधू म्हणते की काय बोलतेस तू, आणि राघवकडे बघत मधू म्हणते की राघव हे सगळं खरं आहे का. राघव काही बोलत नसतो. तर मधू म्हणते की राघव मी तुला काय विचारते. पुन्हा आता मधू म्हणते की राघव मी तुला काय विचारते, हे सगळं खरं आहे का. तेव्हा आता आवड्या गिळत राघव म्हणतो की हो हे सगळं खरं आहे. ते ऐकून मधूला तिसरा मोठा भयानक धक्का बसतो आणि रागाने मधू आता राघवकडे बघत असते. तर राजश्री सुद्धा आता राघवकडे बघू लागते. मधू म्हणते की राघव अरे पण हे कसं शक्य आहे, तू हे कसं करू शकतोस. तेव्हा आता राघव म्हणतो की मधू हे बघ, तिने मला डिवोर्स देण्यासाठी एवढीच आता प्रायोरिटी ठेवली होती.
राघव म्हणतो की ॲट एनी कॉस्ट मला तिच्यापासून डिवोर्स हवा होता मधू, बिकॉज आय लव्ह यू मधू, कारण मला तुझ्याशी लग्न करायचं होतं. आय विल मॅरी विथ यू. आणि आता लगेचच ते ऐकून मधूला शॉक बसलेला असतो. विचार करत मधू म्हणते की मग डिवोर्सचे पेपर कुठे राघव. तेव्हा आता राघवला काही बोलता येत नसते. मधू म्हणते की राघव मी तुला काय विचारलं, डिवोर्सचे पेपर कुठे राघव. तेव्हा आता राघव म्हणतो की ज्या वेळेस मी प्रॉपर्टीच्या पेपर्सवर साईन केल्या आणि तिला डिवोर्सच्या पेपरवरती साईन करायची वेळ आली तेव्हा तिने डिवोर्स पेपरवर साईन करायला नकार दिला. ते ऐकून आता मधूला आणखीनच धक्का बसलेला असतो. मधू म्हणते की काय बोलतोस राघव तू. आणि ते ऐकता सगळ्यांना मोठा शॉक बसलेला असतो. तर मोठमोठ्याने टाळ्या वाजवत आता सिंधू हसू लागते आणि म्हणते की त्याने तर सही केली पण आपण कुठे काय सही केली. तेव्हा आता लगेचच मधूला खूप राग आलेला असतो. चिडलेली मधू आता सिंधूला म्हणते की तू असं का केलंस, आर यू सिरियस. तर आता सिंधू पाठीमागे हात घेत म्हणते की अगं काय केलंस म्हणजे एवढी मोठी रत्नपारख्यांची प्रॉपर्टी, एवढा ऐश्वराम, एवढा मोठा वाडा सोडून मी कशी कुठे बाहेर जाईल. ही सगळी प्रॉपर्टी रत्नपारख्यांचे हे सदन आणि एवढा स्मार्ट हजबंड सोडून जायला आपण काय वेडे आहोत का, असे आता सिंधू मधूला सांगते. असे म्हणत आता मोठमोठ्याने सिंधू मधूकडे बघत हसत असते. तर आता ऋतुजाला सुद्धा मधूची कीव आलेली असते आणि सिंधूने एकाच दगडात दोन पक्षी मारलेले असतात. आणि आता ते सगळं ऐकताच राजश्रीला खूप राग येतो आणि राजश्री ही रागाने लाल बुंद होऊन आता सिंधू समोर येते आणि सिंधूच्या कानाखाली मारते. ते बघताच आता सगळ्यांना अजूनच मोठा धक्का बसतो. बोट करत राजश्री म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे होतंय, तुझ्यामुळे. राजश्री म्हणते की माझ्या मुलाला घराबाहेर पडण्याची वेळ आली ना ती फक्त तुझ्यामुळे. राजश्री म्हणते की अगं किती खालच्या पातळीला जाऊन वागणार आहेस तू कृष्णा, अगं माझ्या मुलाची तू वाट लावली वाट. राजश्री म्हणते की माझ्या राघवचं जीवन आणि संसार दोघेही तू उद्ध्वस्त केलंय, तुला काही कळतंय का. राजश्री म्हणते की तू माझं घर तोडलंस, माझ्या राघवला माझ्यापासून बाजूला केलंस. आणि आता रागाने सिंधूकडे बघत राजश्री आता मधूसमोर येते आणि म्हणते की राणी अगं मला माफ कर, मी या घरची मोठी सून आणि राघवची आई असून देखील मला तुझ्यासाठी काहीच करता आलं नाही. ते ऐकताच आता काकू म्हणते की राजश्री अगं तुला माफी मागण्याची काहीच गरज नाहीये. राघव स्वतःवरून हे घर सोडून घराच्या बाहेर निघून गेला होता आणि त्याने स्वतःवरून रत्नपारख्यांची ही प्रॉपर्टी या कृष्णाच्या नावावर केली, त्यामध्ये त्याचा काहीच दोष नाहीये. तेव्हा आता राजश्री म्हणते की दोष त्याचा नाहीये वहिनी, दोष तर ह्या पोरीचा आहे. तेव्हा सिंधू म्हणते की आपला कसला दोष. तर आता काकू ही भांडू लागते आणि म्हणते की यामध्ये तिचा कसला, राघवचा दोष आहे. साईन करताना याला विचार नाही करता आला का, अगोदर कशा साईन केल्या यानी. आणि इकडून आता राजश्री मधूची बाजू घेऊन तर आता इकडे काकू ही सिंधूची बाजू घेऊन एकमेकींसोबत भांडू लागतात. तो आरडाओरड ऐकून हात करत आता राघव म्हणतो की बस आता या सगळ्या गोष्टींचा मला कंटाळा यायला लागलाय. तेव्हा आता राघव मधूला समजावत म्हणतो की मधू आपण यांना किती जरी समजावण्याचा प्रयत्न केला ना तरी ही लोक सुखाने या घरात आपल्याला जगू देणार नाहीयेत आणि मी तर तुझ्याशिवाय जगूच शकत नाही मधू. ते ऐकता सगळेजण राघवकडे बघतात. बोट करत आता राघव म्हणतो की म्हणूनच मधू मी एक निर्णय घेतलाय. तेव्हा आता काळजी करत राजश्री म्हणते की राघव मग काय निर्णय घेतलायस रे तू. तेव्हा आता राघव म्हणतो की या सिच्युएशनमध्ये आपण एकत्र राहू शकत नाही, पण ॲटलिस्ट आपण दोघं एकत्र या जगाला कायमचा निरोप तर देऊ शकतो. राघवचे ते बोलणे ऐकून मधूची झांजच तुटलेली असते. ते ऐकताच आता ऋतुजा रेश्मा सगळ्याजण अवाक झालेल्या असतात. ऋतुजा म्हणते काय बोलतोयस राघव तू आणि कसला वेडेपणाने बोलतोयस तू हे. आणि आता राघव हा मधूचा हात धरतो आणि मधूला आतमध्ये बेडरूममध्ये घेऊन जाऊ लागतो. तर आता ऋतुजा राजश्री राघवकडे धाव घेतात. तर आता काकू ही राजश्रीचा हात धरत राजश्रीला थांबवते आणि म्हणते की राजश्री तू तिकडे जाऊ नकोस, ते दोघं काय करतायत ना ते आता आपण बघूच. आणि रागाने आता मधूचा हात धरून राघव आता बेडरूममध्ये येतो आणि मधूला आतमध्ये लोटतो आणि दरवाजा बंद करतो. मधू म्हणते की राघव अरे तू हे काय करतोयस, तुला काही कळतंय का. राघव म्हणतो की तू मागे हो आणि ड्रॉवरमध्ये आता राघव काहीतरी शोधू लागतो. तेव्हा आता मधू म्हणते की राघव शांत हो. तर राघव म्हणतो मला कंटाळा आलाय. अगं बघितलं ना तू, आपलीच माणसं आपल्याला समजून घेत नाहीयेत.
आता मधू म्हणते की मला कळतंय राघव, ती आता आपल्यावरती चिडली आहेत, पण मला खात्री आहे त्यांचा राग शांत झाल्यानंतर ते आपल्याला नक्की स्वीकारतील. राघव म्हणतो की हे बघ मधू, मी तुला सांगतोय की हे असं कधीच होणार नाही आणि ती लोक आपल्याला कधीच ॲक्सेप्ट करणार नाही आहे. मधू आता राघवला समजावते आणि म्हणते की हे बघ राघव, तू काही काळजी करू नको, त्यांचा राग शांत झाला ना की नक्की ते आपल्याला ॲक्सेप्ट करतील. डोंट वरी राघव, तू काही काळजी करू नकोस. तर आता राघव म्हणतो की नाही करणार मधू ते ॲक्सेप्ट आपल्याला, कारण तुझ्यापेक्षा मी त्यांना जास्त ओळखतोय. तेव्हा आता राघव म्हणतो की मी एक गोष्ट तेव्हा ठरवली. तर मधू म्हणते काय, असे म्हणत आता राघव पुन्हा कपाटात ती गोष्ट शोधू लागतो. तेव्हा आता मधू म्हणते की राघव तू काय शोधतोयस मला सांग ना. आणि आता लगेचच राघव हा रॉकेलची बाटली आणि एक दुसरी बाटली घेऊन येतो. तेव्हा आता राघव मधूकडे बघतो आणि म्हणतो की मधू, आपल्याला एकत्र जरी जगता आलं नाही, यांनी आपल्याला एकत्र जरी जगू दिलं नाही, तरी आपण एकत्र तर मरू शकतो ना. तेव्हा आता राघव म्हणतो की आपल्याला एकत्र जगता आलं नाही ना मधू, तर आता आपण आता एकत्र मरूयात. तर आता मधूची झांज तू खडलेली असते. तर आता मधू राघवला समजावत म्हणते की राघव, अरे प्लीज तू शांत हो आणि रागाच्या भरात असा कुठलाही निर्णय घेऊ नकोस. तेव्हा आता राघव म्हणतो की मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतला आहे मधू. ही लोक जर मला तुझ्याबरोबर जगू देणार नसेल तर मी आता मरणार म्हणजे मरणार. तेव्हा आता राघव म्हणतो की आपल्याला जर एकत्र जगता आलं नाही तर आपण एकत्र मरू तर शकतो ना मधू. तेव्हा आता मधूला काय बोलावं आणि काय करावं ते काहीच कळत नसतं. इकडे आता राजेश्री हातवारे करत आता काकूला म्हणत असते की काकू मला सोडा तुम्ही. अहो माझ्या राघवने जर तिकडे काही कमी जास्त करून घेतलं तर मी कशी जगू. पण आता काकू राजेश्रीचा हात सोडायला काही तयारच नसते. तेव्हा आता लगेचच आता काकू म्हणते की थांब तू राजेश्री, तिकडे जाऊ नको जाऊ नको. ऋतुजा आणि रेश्मा काकूकडे बघतात आणि म्हणतात की काकू तुम्ही असे का करतात, त्यांना तिकडे जाऊन बघू द्यात ना. आता फक्त एकच माणूस राघवला थांबू शकतो आणि त्या म्हणजे राजेश्री वहिनी. तेव्हा जाऊ द्या ना त्यांना प्लीज, असे आता ऋतुजा काकूला बोलते. राजेश्रीची ती अवस्था बघून आता सिंधू राजेश्रीकडे बघत विचार करते की आई तुम्ही काही काळजी करू नका, राघवला काहीही होणार नाहीये. तर आता इकडे ऋतुजा बोलत असते की काकू तुम्हाला कळतंय का, तुम्ही आज अशा का वागताय, जाऊ द्या ना त्यांना. रेश्मा म्हणते की काकू मला वाटलं होतं की तुम्ही त्यांना थांबवताल, पण तुम्ही सुद्धा त्यांना थांबवलं नाही आणि आता आम्हाला सुद्धा तिकडे जाऊ देत नाही. तेव्हा आता रेश्मा म्हणते की अहो काकू तुम्ही जरी तिकडे जात नसताल तर आता राजेश्री काकूंना तरी जाऊ द्या. तर आता काकू म्हणते की जाऊयात ना आपण, पण जरा वेळ वाट बघूयात. तेव्हा आता काळजीने रेश्मा म्हणते की जर राघव भाऊजींनी जर काही बरं वाईट केलं तर ऋतुजा आता वर बघून देवाचे नाव घेते. राजेश्री रडतच म्हणते की अहो वहिनी जाऊ द्या, वो मला जाऊ द्या. तर आता राजेश्री म्हणते की जर त्याला काही झालं तर मी जगू शकत नाही, प्लीज मला जाऊ द्या वहिनी. आणि मोठ्याने आता रडतच राजेश्री ही राघवला हाक मारते. आणि तेव्हा आता काकू ही आता केविलवाणी डोळे करून सिंधूकडे बघते. तर सिंधू काकूला खुणावते आणि अजिबात सोडू नका असे सांगते. तेव्हा आता काकू पुन्हा जोराने राजेश्रीचा हात धरते. इकडे आता राजेश्रीकडे बघत काकू विचार करते की अगं राजेश्री, मी हे जे काही करते ते आपल्या घराच्या भल्यासाठीच करते, तुला कळत कसं नाही. तर आता इकडे राजेश्री रडतच आता काकूला म्हणते की वहिनी जर माझ्या राघवला काही झालं ना तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तेव्हा आता काकू म्हणते की त्याला काहीच होणार नाही आहे ग. ते ऐकताच ऋतुजा, रेश्मा, राजेश्री सगळेजण अवाक होऊन काकूकडे बघू लागतात. काकू एकदम सहजच बोलून गेलेली असते. पटकन काकू पुन्हा नाटक करत म्हणते की म्हणजे त्याच्यात असं करण्याची हिंमतच नाही आहे ग, तो असं काहीच करणार नाही, तू शांत बस राजेश्री. त्याच्यात जर हिंमत असती ना तर त्याने मला जाब नसता का विचारला राजेश्री. काकू म्हणते की मला त्याने विचारलं नसतं का माझ्या आणि राणीच्या लग्नाला तू विरोध का करतीस, मला घराबाहेर का काढतेस म्हणून. काकू म्हणते की त्याने तोंडातून शब्द तरी काढला का. तर आता राजेश्री म्हणते की वहिनी तुम्ही माझं ऐका ना. राजेश्री म्हणते की काकू हे बघा, तुम्हाला जी शिक्षा द्यायची ना ती मला द्या, मी ती भोगण्यास तयार आहे, पण माझ्या मुलाला सोडावं, त्याची शिक्षा तुम्ही राघवला देऊ नका असे रडतच राजेश्री काकूला बोलते. राजेश्री म्हणते की मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत आणि तुमचं देखील प्रेम आहे ना राघववर. राजेश्री म्हणते की राघव माझा एकुलता एक मुलगा आहे, मी राघवशिवाय नाही जगू शकत.
पुन्हा आता काकू ही राजेश्रीचा हात घट्ट पकडते आणि म्हणते की राजेश्री, आता मला असं ब्लॅकमेल करायचं नाहीस बरं का. अगोदर तू काय म्हणत होती माझं सिंधूवर प्रेम आहे, सिंधूशिवाय मी जगू शकत नाही, आता काय म्हणते माझं राघववर प्रेम आहे. हे काय चाललंय तुझं राजेश्री. तेव्हा आता काकू म्हणते की राजेश्री, एक तर खरं सांग, कोणाशिवाय जगू शकत नाही तू ते. तेव्हा आता काकू फटाफट आता राजेश्रीला बोलण्याच्या नादामध्ये अडकवत असते. ते ऐकून ऋतुजा म्हणते की तुम्ही वहिनी खरोखर चिडल्यात की कॉमेडी करताय तेच काही कळत नाहीये. तर आता काकू पुन्हा सिंधूकडे बघते तर सिंधू काकूला खुणावते. तेवढ्यात रेश्मा म्हणते की गेल्या काही दिवसात आपल्या घरामध्ये काय चाललं ना तेच कळत नाहीये. आणि आता इकडे राघवने मोठा ड्रामा केलेला असतो आणि एक टेंभा घेऊन राघवने त्यावरती रॉकेट टाकून तो टेंभा पेटवलेला असतो. आणि आता मधूला घेऊन राघव आता मरण्यासाठी तयार झालेला असतो. तेवढ्यात आता राघवला दूर ढकलून मधू तो जाळाचा टेंभा आपल्या हातात घेते आणि राघवला म्हणते की राघव, मी मरण्यासाठी तुझ्यासोबत लग्न करत नव्हते, तर मला रत्नपारख्यांची संपत्ती हवी होती, मला आयुष्य आराम हवा होता आणि म्हणून मी तुझ्यासाठी लग्न करणार होते. मधू म्हणते की राघव, मला या घराची मालकीन व्हायचं होतं, तेव्हा मरायचं तर तू मर, पण मला नाही मरायचं आणि तेव्हा मी जीव देणार नाही असे आता ठणकावून मधूने आता राघवला सांगितलेलं असतं. आणि आपलं राघववर नाही तर या घरावरती, या घराच्या प्रॉपर्टीवरती प्रेम होतं हे आता मधूने तिच्या तोंडातून वधून दाखवलेलं असतं. आणि त्या क्षणी सिंधू ही सिंधू स्टाईलने आता त्या मधू समोर त्या बेडरूममध्ये येते आणि आता सगळ्या जणी तिथे आलेल्या असतात आणि मधूचे ते सगळे बोलणे काकू, राजेश्री आणि सगळ्यांनी ऐकलेले असते. आणि आता रागाच्या रुद्रावताराने सिंधू ही मधू समोर येते आणि सनकन मधूच्या कानाखाली मारते. तेव्हा आता मधू ही रागाने सिंधूकडे बघते आणि आता मधूच्या तोंडातून मधूचा खोटारडेपणा, स्वार्थीपणा आणि आता सगळं काही आता मधूचं राजेश्री समोर आलेलं असतं. खरी मधू आता सगळ्यांच्या समोर आलेली असते आणि आता मधूला फक्त रत्नपारख्यांची प्रॉपर्टी आणि रत्नपारख्यांची मालकीन व्हायचं होतं, म्हणून मधू ही राघवसोबत आता लग्नाचे नाटक करत होती. ही सगळ्यांच्या समोर येताच आता मधूच्या पापाचा हिशोब तिच्याच तोंडाने मधूने आता चुकता केलेला असतो. तर आता सिंधूचे खरे रूप समोर येऊन आता राजेश्री सगट आता काकू आणि सगळेजण राघव सिंधूला पुन्हा कसे एकत्र आणतात आणि मधूचा वाढविस्तर भरून आता मधूला कसा बाहेरचा रस्ता दाखवतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.